तोंड बांधलंय मला काय कळण काय तोंड उघडा माझं दादा बघून ना. बरं बसा बसा मी जरा येतं मला. कुठं होता काय लगा अमर आता मेल्यावर यायचं होय. कालच्या पाटलाला गाडीवर बसून बसून फार गरम केले शिट्या गरम करा तो काय बांगड्या फिंगड्या भरल्या होत्या वय पाणी लावून परेशान आहे राव. बस 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 आपण काय करू बर्फाचा खडा आणून ते खाली ठेवू. अरे वा मेल्यावर यायचं होतं राव तू. अरे सांगितलं की 3 वेळा. आता एक काम करू काय रानात जाऊ त्याचं गोंधळा फिंदळा उपटून टाकू आपण जाऊ. चल कवळ्याच्या कवळ्यावर चल चल उठ. अरे दळ भद्र्या माझी टिंगल करतो वय अमर. टिंगल करा तू काय असे ते कोणी होतो मग आता मगापासून टिंगल हाणायचं मिळत तुला का मला. मग असं असतो वय. बरं तुला एक आनंदाची गोष्ट सांगणार होता आता मी. तुला जे आजार झाला का ते पोळल्याला ते मला नीट करा घेतो. हा कर केला का मग यार काय देवासारखा तुझ्याकडे झालंय. फक्त आता तू काय कर इकडे तोंड करून उभा राहतो. उभा राहा. हा मस्त उभा राहा. चल अजून मागे सर करू थोडं असं. हा ओसो पोच मस्त आहे. इकडे तोंड करायचं ते नीट होत नाही तसं. हा मस्त मस्त. आला पिक्चर बघतोय वाटतं तू बी. हा ओके बरं असं सरळ तोंड करायचं. हा हा मग आता मी महाग जातो बरं का. औषध लय झाली मग आपलं भारी. असं वय भंगऱ्या मला हाणतो ना अमर सेटला. तुला घोडा पिवरच लावतो आता. ए उभं राहिला नीट. होय होय पुढे बघ पुढे बघ. बघले तू साईडला ये. अरे बघले तू साईडला
इकडे तू इथं थांब. मला म्हणे औषध आहे असं उभं केलं आणि लात मारून पळून गेलं मला पाडून. तू तसं केलंस पाहुणे बाई काय ऐकता ह्याचं काय तो माझ्या कानाचं नाही का तू माझ्या कानाचं ऑपरेशन झालंय पाहुणे बाई. का पडलो मी किती लागलो. लागले का तुला भांडण करू नका मी दोघं. नाही हाणलं अरे! पाहुणे बाईने हाणलंय मी नाही बघलं ते दोस्त आहे ना शांत माझा. बस तू. पाहुणे बाईने हाणलंय मी नाही हाणलं. बावळट झालेत का तुम्ही दोघं? मी नाही ती झालाय त्यांच्या खानदान तू कशाला मारलं? त्यांच्या खानदानात सगळी बावलट त्यांचा आजा पंजा नातू परतू सगळी बावलट. अरे पण त्याचं आम्ही दुखते तू कशाला बावळट, आम्ही मारलं? बावळट. तुझं काय दुखतोय तो म्हटलं ना पाय दुखतोय त्याचा. गावावर कुठं पाय दुखतोय तू काय? हे बघ वेड पाहुणे करू नको. पाहुणे बाई हाणते मी नाही पाहुणे बाई बघलं, सांगा तुम्ही ऐक, ऐक, हाणताय. ऐक, मी काय म्हणते. अरे अरे थांब. तुला माहिती का वरच्या आळीमध्ये जेवण हा, चालू आहे. जेवण. तू जाणार का? जेवण, हा जेवण. तिथं ना समोसा आणि गुलाबजाम आहे. तुला खायचे का? भूक लागली. गुलाबजामुन पण आहे का? सगळं आहे तिथं सगळं आहे. पुरी भाजी पण आहे. तू जा तिकडं. बरं बरं मी संपल नाही तर जा तू पटकन. गुडघा कुठं दुखतं जाऊ अरे मारू नको ना त्याला. आता नाही दुखत. आता नाही दुखत. नाही दुखत का नाही, मी येतो जेवण येतो. तू या जेवण मी पण येते तुझ्या मागं. चालेल मी ठेवतो जेवण ठेवतो. मला पण ठेवा. हा. अरे अमर तू वेळ आहेस का कशाला? अरे तू थांब त्याच्या. ऐका मी काय करतो मी गुलाबजाम खातो मला आपले भूक लागतो जरा. अरे तू थांब ना इकडे. अरे तुला वाचवण्यासाठी मी त्याला खोटं बोलले. ते दहाव्याचं जेवण आहे. तू पण जाणार आहे का जेवायला? आम्ही 13 बी खातो मी कसले बी खातो. वेळ आहेस का? मी तुला वाचवण्यासाठी केलं. तू मंद त्याला कशाला मारलं तू? मंद आहे? मंद आहे तू. तुला काही समजतच नाही. मला गावात कसं काय कोण म्हणलं नाही मंद आहे? मी म्हणते ना मी म्हणतोय म्हणलं काहीतरीच बरोबर असेल. आपलं काही पण करत बसतोय. त्याला मारायचं कशाला? त्याला दुखतंय ना. अहो त्याच्या सीटाला लागलं होतं मी आपले फाईट मारली. मग राहणार आहे का त्यानी? आमची आजी म्हणती जिजी म्हणती राहते म्हणली तुमची जिजी काय पण सांगते. काहीतरीच आपलं चाललंय त्याच्या मागं लगेच. पाहुणे बाई तुम्ही कधी मग चांगलं काम करता बरं का पण तुम्ही कधी खडूस होता तुमच्या मला तुमचं माझं काय नाही बरं का तुमच्या घरची माणसं लय वाईट आहे तुम्ही एक नंबर आहेत पण तुमचे ताते आणि ते आहे का नाही नारळ असू म्हणून दे. चल आपण जाऊ. त्याला जाऊ दे तिकडं. आता मी रोजच का फिरूवर तुमच्यावर काल बी फिरायला नेलं. अरे मी चल बोलते. तू तुझं जा मी माझं जाते. त्याच्या मागं नको जाऊ तू. पाहुणे बाई मला गावातला एक माणूस म्हणलं बरं का पाहुणे बरं बाई काय फिरत होता मी म्हणलं ती पाहुणे बाई ना आमची मावस बहीण होती मी कल्टी मारली तुम्ही आता मला काय फिरायला जाऊ नका इथनं पुढे मला गाववाले बोंबालच्या जागीच म्हणतात तू आधीच येडा पूर्ण येडा होशील. काहीतरी लोक काय पण म्हणतील. तू ऐकशील त्यांचं. लोक खोटं तू बोलतात कशाला येडा होशील? नाही तसं मी शहाणाच आहे बरं का मला सगळं गावात शहाणा बाळ म्हणतात मला अजून छानच आहे तू. हा, चल पाहुणे बाई हा. आता काय माहिती का मला नकोच वाटतं यायला अरे चल ना. तुझ्याकडे काम पण आहे माझं. मला फुलं पण काढायची. तू तेवढीच तुझी मदत तुमच्याकडे काय कामाची लिस्ट असते का माझ्याकडे थोडी तरी मदत होईल ना. चल ना. होय पण मला तुमच्यासारखी गावातले लय जणांची काम करायची मला ना कामावालाच म्हणतात कुणी काम पहिलं सांगतं माझं कर मग तू त्यांचं कर. हो तू का 5 म्हाताऱ्या मिनिटाचंच बाया काम आहे तरुण माझं. बाया पुरी बाळ माणसं तात्या नाना आबा शत्रुघ्न तात्या भरत तात्या सगळी मला काम सांगतात त्यातनं तुमचं बी ऐकायचं म्हणलं मला ती खवायचं का नाही चल ना. अहो मी काय झालं 5 मिनिटाचंच काम आहे. अहो ती शत्रू आजी आहे का नाही त्यांची तर पाहुणे आल्यात त्यांना नाही कडे पत्ता त्यांनी लावलंय मला ना तर मी येऊ का तुमच्या बरोबर मला फक्त फुलं काढायचे. तू 5 मिनिटात काढून दे मग तू जा. बरोबर पण तिथे गेल्यावर मला कडे पत्ते ध्यान करा हा मी करून दे. चला पाहुणे बाई तिथं फुलं असतील ना. काय नाही ते कालच्या बंटी शर्टचं ऐकलं तू आणि गाडीवर बसवलं राव. अरे मी हा? नको म्हणत होतो की त्याला तू ऐकत काय नाही का रे मी नको? काय बोलतोय काय नाही ते अरे तू बोलला बरोबर आहे पण त्यांनी चाबी दिली आणि तू लगेच गाडी चालू केली. सर्किट माणूस आहे त्याच्या कुठं नादाला सर्किट आहे मग तू मिटवायचं ना. तो बोलला म्हणजे लगेच बसवायचं असतं शिक्षा कुठे. त्याला काय राव त्याचं बघ कसले हाल झाले त्याची. नुसतं ते टेरी सुजली त्याची मुळव्यात झाल्यावर लागले चालायला ते. अरे बाबा पण मी म्हणत बरं होतो त्या त्याला, आमरने बाद पण झाली मारलं का शिक्षा. काय गावात बोंब उठल्यासारखं झाले. कोणाला बरं ते आमरण जानू जाय का नाही तिकडे आपण पलीकडे जाऊ ए यार नाही ते काय भानगडी जानूशी आणि आमरची हा. कसली भानगड रे आता काय सारखंच फिरायला लागलीत ती. तू काय लक्ष देतो का नाही? तू गावात राहतो का कुठं राहतो तू? अरे अमर तुला माहित नाही का ते अमर काय तसला फालतू पोरगा नाही त्याचं फालतू नाही रे. डाऊन करू नको अरे मी कुठं म्हणतोय फालतू आहे. मग जानू माग फालतू आहे का? अरे तसं नाही म्हणायचं मला. जानू ती बहिणीसारखी आहे म्हणून तुला चांगलं सांगतोय ना मी. पण मागच्या वेळेस बघितलं ना तू काय झाले ते तात्याला तुमच्या घरात नाही पटत रे. आता तात्याच सगळं लक्षात ठेवायचं का आणि तात्या जसं वागले तसंच मी वागायचं का तसं नाही ती
आणि मागच्या वेळेस जे घडलं ते घडावं नाही म्हणून सांगतोय तुला आपल्यासारखं. तू पहिल्या गोष्टींची कशाला आठवण करून देतो रे? आता तेच करत बसायचं का परत परत? आमच्या तात्यानं काय केलं तेच आता परत मी पण करायचं. मग तात्याच्या स्वभावातून माझ्या स्वभावात काय बदल? पडू दे मग तुझ्या घरावर धोंडा एखादा. मला काय करायचं, मी आपलं म्हणून सांगतोय तुला. बाकी बघ मग आता काय करायचं ते तू. अरे साठवाईने जे लिहून ठेवलेलं असतं ना, त्याला तू बी नाही बदलू शकत, मी बी नाही बदलू शकत. जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याला कोणी नाही बदलू शकत. अरे हो, बदलायचं नसतं, पण जे पुढं घडणाऱ्या गोष्टी आहेत ते तर आपण टाळू शकतो ना. एवढं तर तुला कळायला पाहिजे नाही ते. त्याच गोष्टींची परत पुनरावृत्ती करून मला त्या गोष्टीचा त्रास होतो रे. अमरच्या आणि जानूच्या नशिबात जे काही लिहिलेलं असेल ते होईल, पण मला त्या गोष्टींची आठवण नको करून देऊ परत. ए जाऊ दे, चल रडू नको. पाहुणे बाई हे फुलं आहेत ना, अमर मला ते फुल पाहिजे. ते पाहिजे का? अमर हा मी काय म्हणते, तुम्हाला उचलून घे ना. हो पाहुणे बाई, तुम्ही काय म्हणता? माणसाने बघितल्यावर काय म्हणते माणसं? कोणी तर नाही तर पटकन तोडून घेऊयात आपण. उचलूया घे तुम्हाला? उचलून. हो. निघलं. निघलं का? हो. हळू ना. थँक्यू अमर. थँक्यू. चला पाहुणे बाई, आता उशीर झालेला आहे. हा.